आज आपण इथे सर्वांचा आवडता मेनू बनवणार आहोत. बरेच जण असे आहेत की पालकाची भाजी खायची म्हणलं की त्यांना खूप कंटाळा येतो. पण त्याच पालकापासून जर पालक पनीर बनवलं ना, सर्व आवडीने नक्की खातात. तर आज आपण तोच पालक पनीर अगदी जसं बाहेर भेटतो ना, अगदी तसाच क्रीमी स्टाईलमध्ये मी तुम्हाला कसा बनवायचा ते सांगणार आहे. जर तुमच्याकडे यातले एखादे साहित्य नसेल तर तुम्ही त्याच्या जागी काय वापरू शकता, या सगळ्या टिप्स सहित मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर असे क्रीमी पालक पनीर बनवण्यासाठी चला तयार आहात ना? चला मग सुरू करूया. आपल्याला सुरुवातीला गॅसवरती ना एक कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आता इथे पाणी चांगले व्यवस्थित गरम झाल्यानंतर ना स्वच्छ धुतलेले इथे एक जोडी पालक घालायचा आहे. लक्षात राहू द्या, पाणी व्यवस्थित गरम झालेलं असायला पाहिजे. 7-8 इथे काजू घालायचे असतात. काजू नसतील तर मगज बी घाला आणि मगज बीही नसतील तर काही नाही घातले तरी देखील चालेल. आता छान आपल्याला ह्याला उकळून घ्यायचं आहे. आता इथे पालक उकळताना एक टिप्स पहिली, जी की आपल्याला पालक जास्त शिजवून घ्यायचा नाही. अगदी फक्त 2 मिनटं ते 2.5 मिनटं छान उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं आहे. यामुळे काय होतं, आपला पालक जास्त शिजला जात नाही किंवा त्याचा कलरसुद्धा बदलला जात नाही. फक्त ना थोडासा क्रंच असतो ना जो पालकातला, तो फक्त कमी झाला पाहिजे. छान असा आता इथं उकळून झाला. आता दुसरी टिप्स, इथे तुम्ही आईस वॉटर घ्या किंवा थंड पाणी फ्रीजमधलं घ्या आणि त्याच्यामध्ये पालक काढा. यामुळे काय होतं, आपल्या पालकाचा कलर बदलला जात नाही, अगदी जसाच तसा हिरवा राहतो. त्यासाठी ही टिप्स तुम्ही नक्की करा. त्यामुळे ना आपला पालक पनीर बनवताना अगदी व्यवस्थित छान दिसायला सुद्धा होईल. आता काय करायचं, ही थंड होण्यासाठी आपण थोड्या वेळ असंच सोडायचं. थंड झाल्यानंतर आपण इथे मिक्सर जार घेणार आहोत. इथे मिक्सर जार थोडा मोठा घ्या. आपल्याला त्यात पेस्ट बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये ही पाण्यातला व्यवस्थित निथळून पालक टाकून घ्या. आता इथे मगज बी किंवा काजू नाहीत तुमच्याकडे टाकायला तर तुम्ही काय टाकता, तर इथे तुम्ही 2-3 पनीरचे क्यूब टाका. यामुळे सुद्धा क्रीमी टेक्स्चर छान असं आपल्या पालकामध्ये मिक्स होतं आणि त्यामुळे सुद्धा पालक पनीर छान लागतं. आता काय करायचं आहे, आपल्याला याला झाकण लावायचं आहे आणि झाकण लावून छान अशी बारीक पेस्ट बनवायची आहे. पण त्याच्यात 2-3 हिरव्या मिरच्या घाला. तुम्ही कमी तिखट खात असाल तर क्वांटिटी कमी केली तरी चालेल बरं का. तुम्ही पाहू शकताय एकदम ग्रीन कलर दिसत आहे. चला साईडला ठेवून देऊया. त्यासाठी मसाला बनवू. मसाला बनवण्यासाठी आपल्याला इथे साधारण मोठे 2 चमचे एवढे दही लागणार आहे. दही हे ताजे असायला हवे, आंबट नसले पाहिजे. आंबट असेल तर भाजी छान लागणार नाही. 1 चमचा हळदी पावडर आणि इथे 2 चमचे धने पावडर घ्यायचे आहे. बरोबरच बेडगी लाल मिर्च पावडर कलरसाठी वापरलेली आहे, अगदी 2 चमचे घ्यायचे आहे आणि सोलापुरी काळा मसाला 1 चमचा घेतलेले आहे. आता फक्त एक गोष्ट लक्षात राहू द्या, की पालकाची पेस्ट बनवताना आपण त्यात हिरवी मिरची वापरलेली होती. त्यामुळे तिखट घालताना ना क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार ठेवा. आता छान ह्याला पेस्ट करून घेऊया. अगदी मी जसं तुम्हाला दाखवलं तसं फेटून. आता याला साईडला ठेवून देऊया. आता जी कढई होती तीच कढई गरम करायला ठेवलेली आहे. इथे साधारण 1.5 चमचा एवढे तेल घालायचे. तेलाऐवजी तुम्ही बटर घातले तर चालेल. मी तुम्हाला इथे दाखवलेले तेवढा खडा मसाला, अर्धा चमचा जिरा आणि जी आपण दह्याची पेस्ट बनवून ठेवली ना मसाला, तो त्याच्यामध्ये घालायचा आहे. सुरुवातीला आपण ही का घालणार आहे, तर यामुळे छान असे आपल्या पालकाला ना जो फ्लेवर येतो, टेस्ट येते ना, ती खूप छान येते. आता जेव्हा आपण याला तेलामध्ये घालतो ना, तेव्हा ही दही जे आहे ना, ते पाणी रिलीज करायला सुरू होते. पण जर तुम्ही आणखी त्याला 2-3 मिनटं छान असं शिजवताना, तेव्हा अगदी ती मसाला टाईप होते. त्यासाठी आपल्याला इथे छान असं हलवून व्यवस्थित अगदी मसाला होईपर्यंत छान शिजवून घ्यायचा आहे. साधारण 3 ते 4 मिनिट लागतात. 3 ते 4 मिनिटानंतर अगदी मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे ना, अगदी तसं दह्याने छान असं तेल सोडायला चालू केलेलं आहे. म्हणजे इथे मसाला व्यवस्थित तयार आहे. आता आपण जी पालकाची पेस्ट बनवून घेतलेली आहे ना, ती याच्यामध्ये घालायची आहे. तुम्ही पाहू शकता अगदी हिरवीगार दिसत आहे. त्यासाठी ती टिप्स तुम्ही फॉलो नक्की करा. थंड पाण्यामध्ये किंवा आईस वॉटरमध्ये पालक काढा. छान व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी लागण जसे तुम्हाला लागेल तसे त्याच्यामध्ये पाणी ॲड करा. तुम्हाला किती पातळ भाजी आहे पालकाची, जशी बाहेर भेटते ना अगदी तशीच. त्यासाठी मी थोडे पाणी घातलेले आहे आणि अगदी क्रीमी होईल इथपर्यंतच ठेवलेले आहे. त्याचे टेक्स्चर मी तुम्हाला इथे दाखवते की अगदी असंच आपल्याला करून घ्यायचं आहे. आता हा शिजण्यासाठी ना मसाला आणि पालक एकजीव होण्यासाठी अगदी 2-3 मिनिटं छान असं शिजू देऊया. दुसऱ्या गॅसवरती एक पॅन गरम करून त्यात बटर घालायचे. आता बटर का घालायचे, त्यामुळे फ्लेवर छान येतो. शिवाय बटर घातल्यानंतर पनीर चिटकत नाही. तेल घातल्यावर कोणताही पॅन असला ना तरीसुद्धा ते चिटकते. आता हा इथे 1 चिमूट हळद, 1 चिमूट लाल मिरच पावडर टाकायची. यामुळे पनीरला छान असा कलर येतो. व्यवस्थित छान ह्याला परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी जसं मी हलवते तसं तुम्ही परतून घ्या. म्हणजे कसं ते चिटकणार नाही, व्यवस्थित त्याला फ्लेवरसुद्धा कोट होईल. तोपर्यंत इकडं आपलं छान पालक शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ओपन करून
करून याच्यामध्ये पनीर घालायचे आहे. आता इथली जी क्लिप होती ना ती माझी फक्त मिस झालेली आहे, तुम्हाला दाखवायची राहिली. पण मी त्यात पनीर घातले आणि 2 मिनटं ठेवून नंतर त्यामध्ये छान अशी इथे क्रीम घातलेली आहे. आता क्रीम नसेल तर काय करणार, दुधाची साई असते ना, ते मिक्सरला छान अशी फिरवायची आणि क्रीम म्हणून वापरायची. अगदी जसे बाहेर भेटते ना, अगदी तसे क्रीमीच स्टाईलमध्ये झालेलं आहे आपले पालक पनीर. चवीपुरते मीठ घालायचे आणि छान व्यवस्थित मिक्स करून अगदी थोडीशी उकळून द्यायचे. मी जसं तुम्हाला दाखवते असं परफेक्ट क्रीमी पालक पनीर तयार आहे. कशी वाटली रेसिपी मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. धन्यवाद.